ही DPDC ची बैठक, प्लॅनिंग कमिटीची बैठक ह्या जिल्ह्याचा आराखडा, जिल्ह्यातली कामं आणि या जिल्ह्याच्या विकासासंदर्भातल्या विषयावर आपण चर्चा करत असतो आणि त्याच्यावर साधक बाधक आणि खूप चांगली चर्चा व्हावी आणि यातून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळावी. 550 कोटी आहे, प्रशासकीय मान्यता 495 कोटी मिळाले, पण कोणत्याही प्रकारची आदेश नाही, वर्क ऑर्डर कुठल्याही प्रकारच्या नाही. हे केव्हा कामं तुम्ही करणार 2 महिन्यात? त्याच्यात जो आपण निधी सांगत आहात त्याच्यापेक्षा इस्टिमेट ऍक्च्युअल कामाच्या गरजेनुसार कमी निधीची झाली, म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, आपल्या ऑफिसलाही कळवलं आम्ही की आपण नवीन कामं सुचवा, त्याची तातडीने प्रक्रिया करून आम्ही पुढची त्याची कारवाई करू. मराठा भवन मंजुरीसाठी मुख्यमंत्री महोदयांनी 5 कोटीच्या ऐवजी 10 कोटीची तरतूद करतो म्हणलेले, त्याच्याबद्दल पण अजून काही लेखी सूचना निघालेली नाही. आणि भोसेचे जे जागेचं काम आपल्या नावावर जागा नसल्यामुळे त्याचं काम आता सध्या प्रस्ताव दिलेला आहे. रुग्णालय मंजूर झाले आहे, त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र वैरागी दुसऱ्या ठिकाणी मागणीनुसार स्थलांतरित करायचे असल्याने, प्रस्तावित असल्याने वैराग प्राथमिक आरोग्य केंद्र निर्लेखन करण्याची मान्यता दिली असणे. ही इमारत धोकादायक आहे असं इंजिनियरला आपल्याकडे आव्हान दिलेलं आहे. कार्यालयाकडून सदर एजन्सीला 2 वेळा नोटीस टू करेक्ट देण्यात. बऱ्याच वेळेस सरकार DCSला आम्ही तुम्हाला विनंती करतोय किंवा त्याचं माहिती आणि का त्याचं तुम्ही त्याचं लाड कशामुळे करताय, त्याला का तुम्ही टर्मिनेशनची नोटीस पाठवता? जिल्ह्याचं प्रमाण एकदम कमी आहे, त्या संदर्भात मी स्वतःच इन्व्हेस्टिगेट घेऊन त्याच्यात मी बघतोय आणि हा जो शेवटी केंद्र सरकारने घेतलेला निर्णय आहे तो DPDC चर्चेचा विषय नाही, पण एक आहे की आपण तो बघू आणि आपल्याला जे वाटतं आपली जी भूमिका आहे, शेतकरी हिताची जी भूमिका आहे ती केंद्र सरकारला कळवायचं काम आपण करतो. आपल्याला माझी विनंती की शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून चालणार नाही, शेतकऱ्याच्या प्रश्नावर राजकारण होता कामा नये. पाईपलाईनचं जे काम आहे त्याला 31 मार्च पर्यंतची मुदतवाढ दिल्याची बातमी आज पेपरला आलेली आहे. वास्तविक महापालिका प्रशासन हे काम 1 महिन्याच्यात पूर्ण करतो म्हणून कमिटमेंट केलेलं होतं. बैठकीमध्ये त्याला मान्यता जी आहे मुदतवाढ ती नो कॉस्ट मुदतवाढ दिलेली आहे 31 मार्च पर्यंत. त्याची कारण जी आहेत सर, आज रोजी 110 किलोमीटर पैकी 106 किलोमीटरचं पाईपलाईन टाकून झालेली आहे सर. 4 किलोमीटरचे जे पॅचेस राहिलेले आहेत त्याच्यामध्ये नॅशनल हायवेच्या लँड ऍक्विजिशन मध्ये प्रॉब्लेम्स होते. प्रश्नाचं स्पेसिफिक उत्तर द्या. आता एक्झिस्टिंग पाणी योजना चालू आहे, त्याला 3 दिवसाला पाणी देतं का 4 दिवसाला देतं? 4 दिवस असेल, ठीक आहे, 3 असेल, 4 असेल, 2 असेल, 1 असेल, तो विषय वेगळा. हे झाल्यानंतर ही नवीन योजना झाल्यानंतर या 4 दिवसाचे 2 दिवस होणार आहेत का, 2 दिवसाचा 1 दिवस होणार आहे का, आणि एवढंच पाहिजे.